अकोट आगारातील एसटी बसमध्ये चोरी, बस थेट शहर पोलीस स्टेशनला। अकोट आगारांमधून एसटी बस क्रमांक MH40 AQ 6466 ही बस दुपारी 1:30 वाजता दरम्यान खामगावकडे निघाली होती। बस अकोला नाकापर्यंत पोहोचल्यानंतर गाडीमध्ये एका महिलेची आरडाओरड सुरू झाली। माझ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 1 ते 1.5 लाख रुपये किमतीच्या ठेवलेल्या होत्या, त्या चोरी गेल्या असे बसच्या ड्रायव्हरला त्या महिलेने सांगितले। ड्रायव्हरने बस यू टर्न मारत थेट अकोट शहर पोलीस स्टेशन गाठले। अकोट शहर पोलिसांच्या मदतीने गाडीमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांची सामान, बॅग, पर्स सर्व तपासले असता कुठल्याच प्रवाशांकडून महिलेचे चोरी गेलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत। महिलेने एसटी बसमध्ये भरपूर आरडाओरडा केली, मात्र चोर चोरी करण्यास यशस्वी झाला। अकोट शहर पोलिसांनी थेट बस स्टँड गाठले। बस ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज चेक केले, मात्र चोरट्यांचा कुठेच सुगावा लागला नाही। अकोट शहरातच नव्हे तर ग्रामीण ठिकाणी सुद्धा चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहे। शहरातील चोरीचे प्रमाण पाहता पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करणे अतिशय महत्त्वाचे आहे। चोरी गेलेल्या महिलेचे दागिने लवकरात लवकर अकोट शहर पोलिसांनी शोधून द्यावे अशी मागणी त्या महिलेसहित त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। अकोट आगाराची बस क्रमांक 6466 ही बस अकोट आगारातून बरोबर 1:30 वाजता खामगावकरिता निघाली। मी बुकिंग करत असताना मला नाक्यापर्यंत बुकिंग चालू असताना एका महिलेने सांगितले की माझ्या बॅगमधून सोन्याच्या 2 पोती चोरीला गेल्या। गाडी तोपर्यंत भुईबार गॅसपर्यंत गेली होती। लगेच मी आमच्या ड्रायव्हरला सांगून बस भुईबार गॅसजवळून फिरवून पोलीस स्टेशनला आणली व पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांच्या बॅग चेक करून तपासणी केली। त्यामध्ये कोणाजवळ काही आढळून आले नाही। ज्यावेळेस कंडक्टर येत होते की त्यावेळेस बॅगची चेन उघडायला गेली, त्यावेळेस माझी चेन उघडी होती, पुन्हा माझं पाकिट पण गेलेलं होतं। म्हणजे तुम्ही फक्त बस डेपोहून वापस आला, म्हणजे कुठपर्यंत गेला होता तुम्ही तुमची बस? आम्ही अकोटपर्यंत झालो। हां, तर जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा तुमच्याकडे ते जे तुमचे गहने होते ते होते का तुमच्याकडे? आम्ही नांदगाव खंडेश्वरून आलेला आहे ना, हां, तर तेव्हापर्यंत होते ना माझ्यावाले। या बसमध्येच बसल्यानंतरच माझे आले। सगळ्यांची झडती झाल्यानंतर कोणाकडून काय भेटलं काय? आता कोणाकडून काही भेटलं इथं काय रिपोर्ट वगैरे FIR वगैरे केलेली आहे का तुम्ही? नाही। FIR वगैरे केली नाही का सध्या? तुमच्यासोबत अजून कोण आहे? आहे ना, माझी बहीण आहे। असं सगळ्यांची झडती वगैरे झालेली आहे का? हो, चालेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.